मी हे घ्यायला बिलकुल तयार नव्हती. राजेशने हे जबरदस्ती घेतलेलं आणि घरी आल्यावर जेव्हा मी याची बिलिंगमध्ये प्राईस बघितली तेव्हा माझी अजून चिडचिड झाली होती. सो आज लंच मला एकदम आयतं मिळणार आहे आणि हे बॉईल एग पण आयते मिळाले आज. म्हणजे आजचा वीकेंड छान जाणार आहे असं वाटतंय मला. एकदम मस्त आहे. ॲम्बियन्स खूप छान आहे, एकदम छान आहे. मला प्रचंड आवडलं. तुम्हाला? हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आज आहे वीकेंड आणि आरामात उठलो आहे आम्ही, एकदम रिलॅक्स चाललं आहे सगळं. आणि आज ब्रेकफास्टमध्ये आहे एकदम शॉर्ट मेनू आहे. सो बॉईल एग्स आहे तिथे. ब्रेकफास्ट असं नाही म्हणू शकत. ब्रेकफास्ट तर काय असा आजच करायचा आज आमचा मूड नाही आहे. मग म्हटलं फक्त बॉईल एग्स खाऊया. आणि आजचं लंच राजेश बनवणार आहे. काय हो स्पेशल मेनू आहे. राजेश स्पेशल मेनू आहे आज. काय बनवणार आहे? फिश फ्राय बनवणार आहेत आज राजेश. सो आज लंच मला एकदम आयतं मिळणार आहे आणि हे बॉईल एग पण आयते मिळाले आज. म्हणजे आजचा वीकेंड छान जाणार आहे असं वाटतंय मला. काय हो, जाणार आहे का माझ्यासाठी? काय तुमच्यासाठी चांगलं नाही का? वाईट वाटते का? आज तर भरपूर प्लॅन केले आम्ही. भरपूर म्हणजे असे भरपूर नाही, बट आहे काही प्लॅन. बघूया आता ते कसे वर्कआउट होतात. ते वर्कआउट होता की नाही प्लॅन हे यांच्या हातात आहे. काय हो, आहे की नाही? चला बघूया काय काय कसं होतं ते. तर आता हे बॉईल एग खाल्ल्यानंतर राजेश जाणार आहे फिश आणायला. 2 ते 3 आठवडे झाले तसं मी फिश खायचं म्हणत होती, पण राजेश काय मनावरच घेत नव्हते. फिश खायचं म्हटल्यानंतर काय ब्रेकफास्ट करायचा, फिशच खायची. चलो. तर राजेश जस्ट आता फिश घेऊन आले. एकीकडे हे सुरमई क्लीन करून झाली आहे आणि प्रॉन्स. त्यांनी यावेळी प्रॉन्स सोललेले नाही आणले, ते स्वतः सोलतायत, क्लीन करतायत. गर्दी असते आणि जास्त नव्हतं आणलं तर घरी होऊन जातं. आणायचे ना सोलून. तुम्हाला उगाच काम वाढतं असं मला वाटत होतं. मस्त सोलला खरंच. त्यांचं बघितलं मी 2-3 वेळा कसं करतात ते. काय नाही करत ते, 1 सेकंदात एक काढतात. त्यांची प्रॅक्टिस आहे. आपल्याला एक 5 मिनिटं शेल तर काढायचं आहे. आणि याचे एक्स्ट्रा घेता का मग ते? झालं सोलायचे एक्स्ट्रा चार्जेस. ते चार्जेस वाचवायचे म्हणून नाही, मला बघायचं होतं की ते आपल्याला जमतं का. 5 मिनिटात निघतंय. तर असं आता ही फिशची तयारी चालू आहे. मला फिश मधलं फार काही कळत नाही. फक्त खायला सुरमई, पॉपलेट आणि प्रॉन्स चांगला लागतो एवढंच कळतं. बाकी गोडा पाण्यातला मला बिलकुल आवडत नाही. राजेशला पण आवडत नाही. आणायचं होतं पण कारण सुरमई तेवढा छोटे छोटे पीस छोटे होते. फिश रावस होता मोठ्यामध्ये. रावस खाऱ्या पाण्यातलाच. अच्छा. आम्हाला दोघांना पण खाऱ्या पाण्यातलाच फिश आवडतो. गोड्या पाण्यातला नाही लागत. टेस्ट नाही येत तितकी. जमीन आसमानचा फरक आहे. हो, गोड्या पाण्यातला फिश आणि खाऱ्या पाण्यातलं फिश.
तर असं काय? चाललंय. चला, माझ्या मते मी रेसिपी शेअर केली आहे का? केली आहे ना. राजेशचे फिश फ्रायची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली आहे. मी त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते, तुम्ही जाऊन नक्की चेक करा. राजेश एकदम मस्त फिश बनवतात, फिश फ्राय खूप टेस्टी बनतात. सो तुम्ही नक्की चेक करा आणि त्यांच्या रेसिपीप्रमाणे एकदा फिश फ्राय ट्राय पण करून बघा. कसे होतात ते मला कमेंटमध्ये सांगा. बाय बाय. तर असे इथे हे फिश बनवून रेडी आहे. सुरमई फ्राय रेडी आहे. इकडे प्रॉन्स होत आहेत. वा वा वा. कशी श्रिंक झाले बघा, मग असे केवढे दिसत होते. मस्त दिसतंय ते एकदम खतरनाक. थँक्यू. 2 मिनिटं होऊ देऊया. मग काढू. काय म्हणता? गॅस बंद केला होता. हे काय बोंबील, ओला बोंबील पण आता ठेवला. मी हे देऊ का लावून हा मसाला तुम्हाला? मी लावून देते म्हणजे पटापट होईल ना. देऊ का हे मसाले लावून ठेवते, तुम्ही फक्त रव्यात घाला मला पटकन होईल ना. चला आता खाऊया. एकीकडे होत आहे, एकीकडे आता खायला बसतो आम्ही. चलो. फिशच्या आम्ही 2 बॅच बनवलेल्या, म्हणजे एक सुरमई आणि बोंबिलची आणि एक प्रॉन्सची. ते खाऊन झालंय. आता पुन्हा दुसरी बॅच सुरमईची चालू आहे. हा सगळा आट्टा आज फक्त गरम गरम खाण्यासाठी. कारण आम्हाला थंड आवडत नाही. आम्ही गॅप घेऊन खाऊ शकतो पण थंड नाही खाऊ शकत. फिश स्पेसिफिकली फिश म्हणजे राजेशला सगळंच गरम लागतं, पण माझं असं की नाही, फिश खरंच गरमागरम खाण्यातच मजा आहे. सो असं पुन्हा आता ते खाऊन जाणार आम्ही. पुन्हा तव्यावर फिश लावतोय. पोटाला आराम, रिलॅक्स होऊन खायचं चाललंय. आणि हा काय म्हणताय, स्पॅच्युला पण नाही. हे राजेशने आयकियातून घेतलं होतं. मी नाही म्हणत होती तर बांधून घेतलं. कारण फिश मिस करतो ना घरात. हे फिशसाठी आपल्याकडे मुलतनी होती ना. मग मी हे घ्यायला बिलकुल तयार नव्हती. राजेशने हे जबरदस्ती घेतलेलं आणि घरी आल्यावर जेव्हा मी याची बिलिंगमध्ये प्राईस बघितली तेव्हा माझी अजून चिडचिड झाली होती. हे 550 रुपयाचं घेतलं होतं राजेशने. तुम्हाला वाटतंय काय 550चं? मला तर वाटत नाही 550 देण्यासारखं काही होतं याचं. हे त्यांनाही माहीत नव्हतं, त्यांनी प्राईजच बघितली नव्हती, फक्त आवडलं आणि घेतलं. घरी आल्यावर जेव्हा मी बघितलं तेव्हा बिलमध्ये कळलं की अरे हे तर 550चं होतं म्हणून. काय नाही, मी करते. हे लावणी ते काढले का मला कसं ठेवता येईल ना. हाताला लावा केवळ. तर आता 4 वाजले आहे आणि आम्ही चाललेलो आहे पवना लेकला एका कॅफेला. दुपारी एकदम हेवी जेवण झालं होतं. जेवण एकदम मस्त झालं, पोटभर जेवण झालं. मग आम्ही थोडा वेळ आराम केला
आणि आता आम्ही चाललो आहे पवना लेकला. खूप कधीचं मला ह्या कॅफेला जायचं होतं, त्रिशा असतानाच आम्हाला जायचं होतं, बट काही कारणामुळे नाही जाणं झालं. काही ना काही काम असायचं एव्हरी विकेंड, सो तेव्हा काही जाता आलं नाही. मग आज म्हटलं चला आहे वेळ तर जाऊया. सो खूप छान लोकेशन आहे, असं आम्ही भरपूर रील्समध्ये वगैरे बघितलं होतं. आता गेल्यावर बघूया कसं आहे काय, जे पण काय असेल मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर आता आम्ही निघालेलो आहे आणि काय म्हणतात इंटेन्शनली आम्ही ह्या टाईमला निघालो की पोचेपर्यंत एखाद तास लागेल, तर सनसेट वगैरे राहील तर छान वाटेल म्हणून आम्ही ह्या टाईमला निघालो आराम वगैरे करून. सो आता बघूया कसा होता प्रवास आणि कसं आहे कॅफे ते. अराऊंड 5:15 ते 5:30च्या आसपास आम्ही तिथे पोचलेलो आणि पोचताच बघितलं तर लोकेशन एकदम छान होतं. तुम्ही बघू शकता मस्त अशी ग्रीनरी होती, समोर छान अशी लेक आणि सनसेट तुम्ही बघतच आहात. किती सुंदर होतं आणि वातावरण इतकं छान होतं आणि काहीच गर्दी नव्हती जेव्हा आम्ही गेलो. खूप छान टेबल वगैरे अरेंज केलेले होते तिथे, हवा भरपूर येत होती आणि अगदी मस्त वातावरण वाटत होतं की गेल्या गेल्या इतकं फ्रेश वाटलं. एकदम मूड आपला चेंज होऊन जातो तिथे गेलं की. खूप छान वातावरण झालेलं होतं आणि ऊन कमी झालेलं असल्यामुळे तितकं काही असं उन्हाचं जाणवत पण नव्हतं आणि खूप छान होतं. तिथेच आसपास कुठेतरी पॅराग्लायडिंग पण असणार आहे असं आम्हाला जाणवलं, कारण पॅराग्लायडिंग दिसत होतं, बट एक्झॅक्ट कुठे हे आम्हाला नाही कळालं. बट आसपास नक्कीच पॅराग्लायडिंग असणार आहे. तर तुम्हाला करायचं असेल पॅराग्लायडिंग तर ह्या लोकेशनच्या आसपास तुम्ही नक्कीच सर्च करू शकता. आणि तुम्ही बघू शकता फोटोसाठी रील्ससाठी ते खूप छान असे त्यांनी डेकोरेटिव्ह असे हे स्विंग किंवा सिटिंग अरेंजमेंट वगैरे केलेली होती, ज्या की खूप मस्त वाटत होत्या सगळ्याच सिटिंग अरेंजमेंट्स. समोर सुंदर अशी लेक, छान असा सनसेट होत आहे आणि आजूबाजूला सगळी ग्रीनरी. हे वातावरण इतकं मस्त वाटत होतं की एकदम रिलॅक्स फील होत होतं. तर ह्या प्लेसला एकदा तुम्ही नक्की विजिट करा. मला तर ही प्लेस खूप जास्त आवडली. मी भरपूर रिलॅक्स आणि एन्जॉय केली ही जागा. तुम्ही पण नक्की एन्जॉय कराल. मस्त वाटतंय, भीती पण वाटते. भीती वाटते. छान वाटतंय पण सनसेट होतोय ना. वाटतं छान आहे, पण हाईट वर आहे. एवढी हाईट नाही. मस्त दरी टाईप आहे त्यामुळे छान आहे, नाईस व्ह्यू. एकदम छान. आता गर्दी पण वाढली बघ, मग अशी सगळे टेबल रिकामे होते. मस्त आहे. तर अशा प्रकारे इथे हे एक वेगळं सेक्शन केलेलं आहे त्यांनी, म्हणजे फूडचं त्या बाजूला आणि हे सेक्शन एक वेगळ्या बाजूला केलेलं आहे, जिथे आपण छान असे फोटोज व्हिडिओज घेऊ शकतो आणि व्ह्यूजचा आनंद घेऊ शकतो. सो असं हे वेगळं सेक्शन केलं आणि खरंच खूप मस्त फोटोज येतात, व्हिडिओज पण छान येतात आणि अगदी निवांत रिलॅक्स वाटतं. आम्ही गेलो तेव्हा तितकी गर्दी नव्हती, सो आमचे फोटोज व्हिडिओज एकदम छान आणि आरामात निघाले. बट नंतर बऱ्यापैकी गर्दी झालेली होती तिथे. मस्त भरपूर फोटोज व्हिडिओज काढले आणि आता बसलो आहे टेबलवर. काहीतरी ऑर्डर करूया म्हटलं, बट बघूया आता काय ऑर्डर करायचं आहे, काय खायचं आहे बघूया. मागे व्ह्यू एकदम मस्त आहे, ॲम्बियन्स खूप छान आहे, एकदम छान आहे. मला प्रचंड आवडलं. तुम्हाला? हा मस्त आहे एकदम. यू कॅन सी
आणि एकदम गर्दी पण झाली. आपण आलो तेव्हा काहीच नव्हतं. आपण आलो तेव्हा टेबल तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ, एकदम रिकामे होते टेबल. आणि आता सनसेट व्हायला लागला तसं गर्दी वाढली आहे. सनसेटसाठीच आता नाईस. बट तिकडे कॅम्पेन पण दिसतोय बघ तिथे खाली. हो टेंट्स आहेत. मस्त छान आहे. गुड चिल माडी. मस्त वाटतंय. एकदम छान आहे. थोडीशी फक्त गरमी आहे, बाहेर आहे, त्याला काय करू शकत नाही, आता वातावरणच तसं आहे. पण मस्त जागा आहे. इथे गेम्स वगैरे पण आहे वाटतं, पण आता क्लोज केलेलं दिसतंय. तर मस्त असा सनसेट होतोय. आम्ही फूड ऑर्डर केलं, अजून आलं नाही. आणि वेदर पण एकदम छान आहे, खूप छान वाटतंय. मस्त वातावरण आहे. दिशा असती तर अजून मजा आली असती. मस्त वाटतंय. दिशा आली की परत घेऊन येऊ आता तिला आमलेचा. मागे ॲक्च्युली पवना डॅम आहे. हा पवनाचं बॅकवॉटर आहे आणि इट्स व्हेरी नाईस. सो आम्ही चीज गार्लिक ब्रेड ऑर्डर केलं आणि कोल्ड कॉफी केली. अजून बघूया काय वाटलं तर खाऊया. पण अजून फिश फिरलेलं नाहीये. फिश इतके हेवी झाले होते आज की ते एवढं भारी वातावरण होतं, काहीतरी खायला पाहिजे. बट अजूनही सुरमई आणि प्रॉन्सचा फ्लेवर अजून आहे. ठीक आहे, इथं आल्यानंतर ये भी बनता है. सो लेट्स सी. टेस्ट कशी आहे मला सांगायला. अरे त्यांनी त्या एकमेकावर एक दिलंय. अरे देवा देवा, चिटकलं ते चीज सगळं त्याला लागलं खालून. नाईस, चांगली टेस्ट. सव्वा 7 वाजले पण बघ ना, काही अजून उजेड आहे. मला वाटत होतं ना लवकर अंधार पडेल. मी काय म्हणाले, नाही पडत लवकर अंधार. छान आहे टेस्ट. वाव. आता फुल जाम. वरती पण सेटिंग आहे. हां, नेहाचं मस्त रिलॅक्स चालू आहे. फूड ओके ओके. आपण फूड साठी नाही आलोय. हा, आपण ॲम्बियन्स साठी फूड आलो. साठी नाही आलो. आपण फूड जबरदस्तीच घेतलंय, पण वातावरण मस्त आहे. नाईस. तुम्ही बघू शकता. गर्दी वाढली आहे. गर्दी आपण वाढली. आलो तेव्हा नव्हती. वरती पण भरलेलं आहे पूर्ण. हो, वरती पण सेटिंग आहे ना. येस. सो आत्ता ऑलमोस्ट अंधार पडायला लागला आहे, तर त्यांनी लाईट वगैरे लावला आहे, जो मस्त वाटतं. मस्त वाटतंय. लोक सगळे फोटो रील्स काढताय. फोटो रील्स काढण्यासारखीच जागा पण आहे. हां, फोटो रील काढण्यासारखीच जागा आहे. एकदम छान आहे. आता थोडासा अंधार पडला आणि एकदम मस्त वाटतंय. बॅक साईड एकदम अंधार, थोडा उजेड. कॅन्डल लाईट डिनर टाईप. हां, आणि हे मागे बघा, हे सगळे रिसॉर्ट्स आहेत माझ्या होते. बट एकदम छान, हे वातावरण एकदम छान आहे. तुम्ही इथं बसून तुमच्या बाजूला पूर्ण पवनाचा बॅकवॉटर. दिस इज सो नाईस. डू विजिट बट ॲट इव्हिनिंग ओनली. आणि वीकडेजमध्ये वीकेंडला गर्दी आहे. वीकडेजला आलं तर एकदम तुम्हाला तुमचा पूर्ण वेळ मिळेल. नाईस.
तर संध्याकाळी तिथे छान रिलॅक्स वगैरे होऊन आम्ही घरी आलो. ऑलमोस्ट 7:30 वाजेला आम्ही तिथून निघालो होतो. येता करता आम्हाला 9 वाजले घरी येईपर्यंत, कारण आम्ही मध्ये एका ठिकाणी थांबलो, तिथे चहा वगैरे घेतला आणि संध्याकाळ झाली होती येईपर्यंत. सो ट्रॅफिक पण लागला, सो आम्हाला येता करता 9 वाजले. त्यानंतर मी स्वयंपाक बनवला. खास अशी काही भूक नव्हती, कारण दुपारी पण जेवण एकदम हेवी झालं होतं आणि तिथे पण छोटं मोठं स्नॅक्स आम्ही घेतलेलं, सो तितकी भूक नव्हती. थोडंफारच जेवण केलं. राईस वगैरे बनवलेला, सकाळचे फिश होते जे आम्ही फ्रीजरला ठेवले होते मॅरिनेट केलेले, सो तेच आम्ही फिश फ्राय आणि थोडीशी करी बनवली, ते जेवण केलं आणि मस्त दिवस स्पेंड झाला आज आमचा. छान आहे ती जागा, ते कॅफे खरंच खूप मस्त आहे. तुम्ही पण एकदा नक्की जाऊन या. कुठला कॅफे काय हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये विचारा. आणि एकदम छान आहे, छान वाटलं, रिलॅक्स वाटलं. आम्ही गेलो तेव्हा तितकी गर्दी नव्हती, नंतर हळूहळू जसं सनसेट व्हायला लागला तशी गर्दी झाली. आणि फूड ओके आम्हाला फार नाही आवडली टेस्ट. म्हणजे आम्ही गार्लिक ब्रेड, चीज गार्लिक ब्रेड आणि कोल्ड कॉफी घेतलेली, तर गार्लिक ब्रेड तर नाही आम्हाला आवडलं. कोल्ड कॉफी ॲव्हरेज होती, खूप अशी छान नव्हती, ॲव्हरेज होती. सो फूडमध्ये आम्ही ते 2 आयटम घेतले, ते 2 पण आम्हाला काही खूप असं अप टू द मार्क नाही वाटले. सो असं होतं. बट ॲम्बियन्स छान आहे, फोटोज रील्ससाठी छान आहे आणि सनसेटच्या टाईमला तिथे खरंच एकदम मस्त वाटतं. आणि रात्री पण लाईट वगैरे लागल्यावर एकदम छान वाटत होतं. तर मस्त होतं. आणि मला वेगवेगळ्या जागा एक्सप्लोर करायला खूप जास्त आवडतं. तुम्ही जर मागचे पण ब्लॉग बघितले असेल तर पवना लेकचं पण एक मी कॅफे दाखवलेलं, जिथे आम्ही 3rd टाईम गेलेलो, आय गेस 2nd और 3rd टाईम. ते पण खूप छान होतं आणि आवडतात मला अशा वेगवेगळ्या जागा एक्सप्लोर करायला. तर कसं वाटलं तुम्हाला आजचं कॅफे, आम्हाला नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.